इंडिया आघाडीची काल दिल्लीत बैठक झाली। या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अशी काही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे की येणाऱ्या काही दिवसात राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते। या बैठकीत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी 5 प्रमुख मुद्द्यांची रणनीती आखली आहे, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेवर पहिला वार करण्यात आलाय। विरोधकांनी एकाच वेळी असे 5 बॉम्ब तयार ठेवलेत जे लवकरच फुटणार आहेत। काय आहे इंडिया आघाडीची रणनीती? त्या बैठकीत काय घडलंय? आगामी लोकसभेला अजून बरेच वर्ष असताना इंडिया आघाडीची ही बैठक भाजपच्या सिंहासनाला कशी मात देऊ शकते, पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे काल पार पडलेली इंडिया आघाडीची बैठक देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची परिणाम करणारी घडामोड मानली जाते। या बैठकीचा मुख्य उद्देश निवडणुकीतील यश अपयश एवढाच नव्हता, तर भाजप सरकार विरोधात एक मजबूत आणि सुनियोजित कृती आराखडा तयार करणं हा होता। या बैठकीने विरोधी पक्षांच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा आणि त्यांच्या पक्षात आणि आघाडीत असणारी अंतर्गत आव्हानं या दोन्ही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। अपनी अपनी राय दी और उसके बाद ये हम 5 पॉइंट पे आज सहमति जताई है और इनके लिए इन मुद्दों पर हम डट के काम करेंगे, लड़ेंगे और आगे बढ़ेंगे। पहला पॉइंट है, इट वाज एग्रीड टू सेंड ए लेटर टू चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑन SIR, vote loot and stealing elections. The letter to be delivered to the Chief Justice of India very soon. Second point, it was unanimously agreed to demand the immediate resignation of the Education Minister because he presided over the betrayal of lakhs of youth who appeared for NEET and CBSE examination. Third point, the union government should immediately call an all-party meeting to discuss the precarious current economic situation, unemployment, price rise, and farmers issue and other people-centric issues. Fourth point, it was unemployment, price rise, and farmers issue and atrocities and people-centric issues. Fourth, it was agreed that all of us parties would meet every 2 months. The next meeting will be held in Hyderabad on 8 August. Then या बैठकीत ज्या 5 मुद्द्यांवर ॲक्शन प्लॅन करण्यात आला तो आगामी काळातील रणनीती म्हणून पाहिलं पाहिजे। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, मतदार याद्यांमधील कथित गडबड आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेवरच गंभीर आक्षेप घेतले। विरोधकांचा आरोप आहे की या मोहिमेच्या नावाखाली सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षांचे पक्के मतदार यादीतून गायब केले जात आहेत। इंडिया आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये या SIR प्रक्रियेचा चुकीचा वापर करून निवडणुका मॅनिप्युलेट केल्या गेल्या, म्हणजे वोट चोरी करून भाजप सत्तेत आलं असा थेट आरोप आहे। जे मतदार पारंपरिकपणे मतदान करतात त्यांची नावं नियमबाह्य पद्धतीने यादीतून उडवली जात आहेत। त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद न मागता थेट भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून यात कोर्टाने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे।
बैठकीतील दुसरा मोठा निर्णय हा देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भावनांशी जोडलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक पेपर लीकच्या घटना समोर आल्या. नुकत्याच झालेल्या नीट पेपर लीक आणि गैरव्यवहारावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी आघाडीने केली. हा मुद्दा कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भविष्याशी संबंधित असल्यामुळे विरोधकांसाठी हा एक मोठा भावनिक आणि राजकीय कणा बनू शकतो. पेपर लीक या मुद्द्यावर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत आणि तोच मुद्दा धरला तर प्रचंड संख्येनं युवा मतदार हे इंडिया आघाडीच्या बाजूने येऊ शकतात. याचा थेट तोटा भाजपला होणार आहे. तसंच तिसरा मुद्दा वाढती महागाई, बेरोजगारी आणि खालावलेली आर्थिक गुंतवणूक यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली. हा थेट सामान्य जनतेच्या खिशाला आणि रोजगाराला भिडणारा विषय असल्यामुळे विरोधकांनी याला राष्ट्रीय मोहिमेचं स्वरूप देण्याचं निश्चित केलंय. चौथ्या मुद्द्यानुसार आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांमध्ये दररोज सकाळी समन्वय बैठक घेतली जाईल, जेणेकरून सभागृहात विरोधकांची मतं एकसंध दिसतील. यामुळे सर्व विरोधक एकत्र येऊन सरकार विरोधात मजबूत लढा देऊ शकतात. आणि पाचवा आणि संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे आघाडीतील मित्र पक्षांमध्ये सातत्य राखण्यासाठी दर 2 महिन्यांनी नियमित बैठका घेतल्या जातील, ज्याची पुढील कडी म्हणून 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे बैठक नियोजित करण्यात आली आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊया, ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगतेय. ती म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा कोण. राजकारणात चेहरा आधीच दाखवला की समोरचा हुकमी एक्का टाकून गेम पलटवतो. हे या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच इंडिया आघाडीनं जाणीवपूर्वक कुणा एकाच्या गळ्यात आत्ताच माळ घातलेली नाहीये. जर त्यांनी राहुल गांधी किंवा कुणाचंही नाव आत्ताच जाहीर केलं असतं तर आघाडीतल्या इतर प्रादेशिक नेत्यांच्या महत्वाकांक्षा जाग्या झाल्या असत्या आणि अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला ही लढाई मोदी विरुद्ध कोण अशी करायची असते, कारण तिथे मोदींच्या चेहऱ्याचा फायदा त्यांना मिळतो. पण विरोधकांनी इथे हुशारी दाखवली आहे. त्यांनी ही लढाई चेहरा विरुद्ध चेहरा न करता मुद्दे विरुद्ध मोदी सरकार अशी ठेवली आहे. राहुल गांधींनी संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक बॅटिंग सुरू केली असली तरी शरद पवारांसारखे चाणक्य आणि खरगेंसारखे ज्येष्ठ नेते पडद्यामागून सगळी सूत्र हलवतायत. त्यामुळे आत्ता चेहरा ठरवून आपापसात भांडण्यापेक्षा निवडणुका होऊ द्यायच्या, जागा निवडून आणायच्या आणि मगच किंग कोण हे ठरवायचं, असा सावध पवित्रा त्यांनी घेतलाय. आता प्रश्न उरतो की जनतेचे सगळे मुद्दे एकत्र उचलणं विरोधकांसाठी फायद्याचं ठरेल की तोट्याचं. तर हा खेळ 2 धारी तलवारीसारखा आहे. एकीकडे जेव्हा सगळे विरोधक एकत्र येऊन महागाई, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरतील तेव्हा जनतेला वाटणारं की आपले प्रश्न मांडणारा कोणीतरी खमका माणूस मैदानात आहे. त्यामुळे विरोधकांची लोकांच्या मनात आपलेपणाची जाणीव निर्माण होईल. भाजपच्या दिल्लीतल्या सत्तेला आव्हान देण्याचा हा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. पण दुसरीकडे या नाण्याला दुसरी बाजू पण आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी आणि तामिळनाडूचा द्रमुक हे 2 पक्ष उपस्थित नव्हते. तामिळनाडूत काँग्रेसनं विजय थलपती यांच्या पक्षाशी जवळीक साधल्यानं द्रमुक नाराज आहे. ममता बॅनर्जी बैठकीला आल्या असल्या तरी बंगालमध्ये त्या काँग्रेसला किती भाव देणार हा प्रश्नच आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांचे कट्टर वैरी आहेत, पण दिल्लीत गळ्यात गळे घालतात. त्यामुळे कागदावर किंवा भाषणात एकत्र येणं सोपं असलं तरी जमिनीवर जागा वाटप करताना आणि स्थानिक नेत्यांचे इगो सांभाळताना विरोधकांची खरी कसोटी लागणार आहे. जर विरोधक आपल्या अंतर्गत मतभेदांवर मात करून या 5 मुद्द्यांवर देशव्यापी आंदोलन उभारण्यात यशस्वी झाले तर ते आगामी काळातील निवडणुकीत भाजपसमोर एक कडवं आव्हान उभं करू शकतात. परंतु जर अंतर्गत हेवेदावे आणि नेतृत्वाची स्पर्धा अशी सुरू राहिली तर जनतेच्या मुद्द्यांना एकत्र उचलण्याची ही रणनीती केवळ एक तात्पुरती राजकीय सोय ठरण्याचा धोकाही नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.